हॅलो एव्हरीवन. हा व्हिडिओ 12वी कॉमर्स आणि सायन्सच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 8.2 पाहणार आहोत. त्यामध्ये प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आपल्याला यावर आधारित प्रश्न पाहायचे आहेत. तर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन म्हणजे काय आधी आपण हे समजून घेऊयात. इफ x is a random variable within the interval open interval a to b and f is a function defined on that interval, then f of x should be greater equal 0 for all x belongs to a comma b. Integration from a to b f of x dx which is equals to 1 for any interval c and d. c आणि d हे कुठून आलेले, such that c is greater equal a which is less than d which is less equal b. म्हणजे c आणि d हे ओपन इंटरवल ए बी मधलेच एलिमेंट्स आहेत. देन p ऑफ x बिलॉंग्स टू ओपन इंटरवल c कॉमा d. म्हणजे एखादा रँडम व्हेरिएबल जर या इंटरवलमध्ये असेल, म्हणजे सी आणि डीच्या इंटरवलमध्ये असेल, ओपन इंटरवल सी कॉमा डीमध्ये, देन वी कॅन ऑल्सो डिफाईन द इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी एफ ऑफ एक्स डी एक्स. तर याप्रमाणे सुद्धा आपल्याला इंटिग्रेशन मांडता येतं. जर हे दोन कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर त्याला आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असं म्हणतो. ओके, तर हे दोन कंडिशन चेक करायचं. एफ ऑफ एक्स शुड बी ग्रेटर इक्वल 0 फॉर ऑल एक्स अँड इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी. म्हणजे जर आपण त्या ओव्हरऑल इंटरवल ओपन इंटरवल ए कॉमा बी वरती जर इंटिग्रेशन अप्लाय केलं विथ दॅट फंक्शन इट शुड गिव्ह द व्हॅल्यू 1. मग याप्रमाणे जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर त्याला आपण प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असं म्हणू शकतो. ओके, तर त्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण एक्सरसाइज 8.2 मध्ये पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न याप्रमाणे आहे. चेक वेदर ईच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. तर हे जे प्रश्न आहेत एक्सरसाइज 8.2 मधले ते कॉमर्स आणि सायन्ससाठी दोन्हीसाठी कॉमन आहेत. म्हणजे हेच प्रश्न सायन्सला सुद्धा विचारलेले आहेत आणि हेच प्रश्न कॉमर्सला सुद्धा, म्हणून हा दोघांसाठी उपयोगी असा व्हिडिओ आहे. तर पहिला प्रश्न आहे, चेक वेदर ईच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. खाली जे दिलेले प्रश्न आहेत ते प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहेत का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर त्यातला पहिला प्रश्न आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स वेन एक्स इज ग्रेटर इक्वल 1, when x is greater equal 0 less equal 1, and 2 minus x when x is greater equal 1 which is less equal to 2. ओके, इथं ग्रेटर इक्वल 0 यायला पाहिजे. x is greater equal 0 and less equal 1, x is greater than 1 and less equal 2. हे दिलेला प्रश्न आहे. आता हा दिलेला फंक्शन प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. गिवन फंक्शन इज एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स वेन एक्स इज ग्रेटर इक्वल 0 अँड लेस इक्वल 1. ईच एफ ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल 0 ॲज एक्स इज ग्रेटर इक्वल 0. म्हणजे बघा, एक्सची व्हॅल्यू काही असू दे, इथं एक्स आहे, पण एक्स म्हणजेच कसं आहे, 0 किंवा 0पेक्षा मोठा आहे आणि 1 किंवा 1पेक्षा लहान. म्हणून इथं एफ ऑफ एक्ससुद्धा एक्स 0पेक्षा मोठा असल्यामुळं एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स आहे. म्हणजे एफ ऑफ एक्सची किंमतसुद्धा 0 किंवा 0पेक्षा मोठंच येणार ॲज एक्स इज ग्रेटर इक्वल 0. ओके, अँड इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1. आता यावरती इंटिग्रेशन आपण चेक करूयात. आता ओव्हरऑल हा जो दिलेला फंक्शन आहे ओव्हरऑल तो ओपन इंटरवल किंवा क्लोज्ड इंटरवल 0,2 वरती अप्लाय केलेलं आहे. सुरुवात 0 पासून आहे तर एंड 2 पर्यंत. म्हणजे ओव्हरऑल इंटिग्रेशन ए टू बी फ्रॉम 0 to 2 हे आपल्याला इंटिग्रेशन चेक करायचं आहे. ओके, तर 0 to 2 मध्ये त्यांनी पार्टिशन केलेलं आहे. पहिला इंटरवल आहे 0 to 1 आणि दुसरा इंटरवल आहे 1 to 2. गिवन फंक्शन इज एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स ॲज एक्स इज ग्रेटर इक्वल 0, एफ ऑफ एक्स इज ऑल्सो ग्रेटर इक्वल 0. म्हणजे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनमधला पहिला कंडिशन इथं सॅटिस्फाय झालं आहे. आता सेकंड चेक करूयात. त्यासाठी काय करायचं, सेपरेटली इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 घ्या, त्याचप्रमाणे सेपरेटली इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 घ्या. आता इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 घेतलं, एफ ऑफ एक्स डी एक्स विच इज इक्वल्स टू. आता ओपन इंटरवल 0 to 1 वरती फंक्शन अप्लाय केलेलं आहे. मग ओपन इंटरवल 0 to 1 वरती जर असेल किंवा क्लोज्ड इंटरवल 0 to 1 वॉट एव्हर, इथे इक्वॅलिटी आहे म्हणजे क्लोज्ड येणार. मग 0 to 1 मध्ये फंक्शन काय आहे, तर एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 एक्स डी एक्स विच इज इक्वल्स टू. आता इंटिग्रेशन ओव्हर एक्स म्हणजे काय, तर एक्स स्क्वेअर अपॉन 2 फ्रॉम द इंटरवल 0 to 1. आता 1चं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट ठेवा. कसं,
तर 1 स्क्वेअर अपॉन 2 1/2 मायनस लोअर लिमिट म्हणजे काय तर 0 ठेवा 0/2 म्हणजे 0 विच इज इक्वल्स टू 1/2 1/2 मायनस 0 म्हणजे 1/2 ज्याप्रमाणे आपण पहिल्या इंटरवलवरती इंटिग्रेशन कॅल्क्युलेट केलं त्याचप्रमाणे सेकंड इंटिग्रलवरती सुद्धा इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करूया. Also f of x equal to 2 minus x when x is greater than 1 less equal to. आता इथं बघा xची व्हॅल्यू ही स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1 आहे म्हणजे 1पेक्षा जास्त 1.2 1.3 1.9 म्हणजे 2पर्यंत 2 किंवा 2पर्यंत 2 - 2 जास्तीत जास्त किंमत 0 येते म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू इथं जी काही व्हॅल्यू ऑफ x येते ती व्हॅल्यू ही 2पेक्षा कमी आहे. xची व्हॅल्यू 2 किंवा 2पेक्षा कमी आहे म्हणून हे 2 - x ऑब्वियसली ग्रेटर इक्वल 0 येणार कारण 2पेक्षा कमी म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 2पेक्षा कमी आहे म्हणजे 2मधून जर 2पेक्षा कमी व्हॅल्यू झाले तर ही व्हॅल्यू नेहमी पॉझिटिव्ह येते म्हणून 2 - x इज ऑल्वेज ग्रेटर इक्वल 0. आता ओव्हरऑल इंटिग्रेशन चेक करा. इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 ओके 1 to 2 या इंटरवलवरती चेक करूयात f of x dx. मग या इंटिग्रेशनसाठी फंक्शन काय येणार 2 - x कारण x बिलॉंग्स टू ग्रेटर दॅन 1 लेस इक्वल 2 आहे म्हणून इथं येणार फंक्शन 2 - x. आता काय करायचं इथं दोन वेगवेगळे टर्म्स आहेत तर दोघांवरती वेगवेगळ्या प्रमाणे आपल्याला इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करावं लागेल. तर आपण आधी इथे इंटिग्रेशन सेपरेट करूयात. इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 dx मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 x dx. ओके याप्रमाणे मी सेपरेट केले. आता 2 म्हणजे कॉन्स्टंट आहे त्याला मी बाहेर ठेवते. इंटिग्रेशन ओव्हर dx म्हणजे x मायनस आता बघा म्हणजे दोन्ही इंटिग्रेशनचं इंटरवल तेच आहे 1 to 2 लिमिट्स तेच आहेत अप्पर अँड लोअर लिमिट सारखेच आहेत म्हणून आपण एकदाच त्यांना लिमिट देऊयात. आधी इंटिग्रेशन ओव्हर 2x म्हणजे 2x मायनस इंटिग्रेशन ओव्हर x म्हणजे x²/2. आता यावरती लिमिट कुठून कुठंपर्यंत आहे तर 1 to 2 आहे. मग आता अप्पर लिमिट ठेवा आणि लोअर लिमिट. तर अप्पर लिमिट जर ठेवलं आपण तर बघा 2 × 2 4 मायनस 2 स्क्वेअर म्हणजे 4/2 ला /2 मायनस लोअर लिमिट 2 × 1 2 मायनस 1² 1 स्क्वेअर म्हणजे 1/2 ओके. आता 4ला 2ने डिवाइड करा 2 2 जा 4 4 - 2 म्हणजे 2 मायनसला मायनस. आता इथं 2 - 1/2 म्हणजे किती येतं 2 2 जा 4 4 - 1 3/2 3/2. परत इथं 2 2 जा 4 4 - 3 1/2. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात तर किमान हे कॅल्क्युलेशन तुम्हाला डायरेक्टली मांडता आलं पाहिजे त्याप्रमाणेच मी इथं स्टेप्स लिहिलेलं आहे म्हणून इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 किती आलं हां. आता नाव फॉर द टोटल रेंज कुठून कुठंपर्यंत आहे तर प्रश्नामध्ये 0 to 2 आहे. 0 to 2 वरती आपण इंटिग्रेशन चेक करूया. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 f of x dx विच इज इक्वल्स टू ओके पार्टिशन केलेलं आहे 0 to 1 f of x dx प्लस 1 to 2 f of x dx. आता 0 to 1 मध्ये काय आलं व्हॅल्यू तर 1/2 प्लस 1 to 2 मध्ये काय आलं व्हॅल्यू इंटिग्रेशनचं 1/2 1/2 प्लस 1/2 म्हणजे 1. याप्रमाणे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 f of x dx इज इक्वल्स टू 1 ओके. Therefore the given function is a probability density function of x. याप्रमाणे चेक करायचं काय काय केलं आपण या व्हिडिओमध्ये तर बघा दिलेल्या प्रश्नांमध्ये आधी दिलेले दोन्ही फंक्शन ग्रेटर इक्वल 0 आहेत का हे चेक केलं पहिली कंडिशन. सेकंड त्या इंटरवल ते आपण इंटिग्रेशन कॅल्क्युलेट केलं सेपरेटली नंतर त्या दोघांना कंबाईन केलं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2 f of x dx विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 f of x dx. ॲडिशन केलं ही किंमत 1नाच आली पाहिजे 1पेक्षा कमी नको आणि 1पेक्षा जास्त नको. जर हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर दिलेला फंक्शन हा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन आहे. थँक्यू.